विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही ना रडगाणं बंद करायचंय, की माझा काहीच अभ्यास झाला नाही, मला अजून हे जमत नाही, ते जमत नाही, असं काही मला नकोय. आता फायनल पंच म्हणजे आजपासून तुम्ही फिजिक्सचा जो अभ्यास करणार आहे ना, तो माझ्या सांगण्यानुसार करणार आहे. बास झाले सोपे प्रश्न करायचे. थोडेसे मी जे सांगतो ते प्रश्न करा. आता हे कुठले प्रश्न मी सांगणार आहे? सांगतो. कुठलाही असा मी प्रश्न लिहून देणार नाहीये तुम्हाला मी. पण मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते अतिशय इम्पोर्टंट आहे. मला सांगा ना, तुमचं ना काय चाललंय माहितीये का? मी माझ्या क्लासमधल्या काही मुलं आहेत ना, त्यांच्यावरून हे बोलतोय बरं का. म्हणजे त्यांच्यासारखी हजारो मुलं पण असणार आहेत. काय चाललंय तुमचं? सोपे प्रश्न फक्त करायचे. सोपे प्रश्न फक्त करायचे. तुम्ही किचकट प्रश्न करेन असं झालं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक झालंय. पण तेच मी जर डिस्टिंग्विश बिटवीन हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन म्हटलं तर केलेलं नाहीये. लॉ सोपे-सोपे स्टेटमेंट केलेत की, पण पास्कल्स लॉ विचारल्यावर सांगता येत नाही. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन सांगता येत नाहीये. स्ट्रीमलाईन, टर्ब्युलंट फ्लो सांगता येत नाहीये. त्यामुळे आता करायचंय काय? या फायनल पंचमध्ये तुम्हाला असं करायचंय, की रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ येतंय का प्रूफ? नाही ना? कर. मेयर्स रिलेशन येतंय का? नाही येत ना, तर ते कर आत्ता, आज. आज करायचंय. आज मेयर्स रिलेशन करायचंय. मी तुम्हाला सांगू का 2-2 मार्काचे प्रश्न करायचे सगळे. आणि कुठून करणार हे? पी-वाय-क्यू करा. वाय लर्न ओपन करा. त्यात परीक्षेत आलेले प्रश्न करा. मग डेफिनेशनमध्ये सुद्धा काय होतंय? प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज नोन ॲज आयसोथर्मल प्रोसेस. बरोबर आहे. मग सोपी डेफिनिशन तेवढी लगेच करताय रे तुम्ही. पण थोडीशी किचकट डेफिनिशन म्हणलं की नको वाटतंय तुम्हाला. मग माझं तुम्हाला आता म्हणणं काय, की आता फायनल पंचमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, तर हे तर आपलं ठरलंय. डेफिनिशन झाले की आपण डिस्टिंग्विश करायचे. त्याच्यानंतर लॉज करायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डायग्राम वगैरे करायच्या. पण हे करत असताना जे अवघड आहे ते करा. डेफिनेशनमध्ये तुम्हाला कुठल्या डेफिनेशन्स लवकर होत नाहीयेत ना, त्या करा. होय, त्या डेफिनेशन करा ज्या तुम्हाला अवघड वाटतायत. मग हार्मोनिक्स अवघड वाटतं मुलांना. ओव्हरटोन पण अवघड वाटतं. मी तुम्हाला सांगू का? अवघड काही नाहीये. अगदी सांगू का तुम्हाला? कोहेसिव्ह, एडेसिव्ह सुद्धा आत्तापर्यंत मुलांना अवघड वाटत होतं. पण कोहेसिव्हमध्ये सेम मॉलिक्युल्स असतात. एडेसिव्हमध्ये डिफरंट मॉलिक्युल असतात. त्यांच्यामधलं ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. हे समजलं तर काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये. सरफेस टेन्शन, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनिशन लिहिता येत नाही तुम्हाला. म्हणजे लिहिता येत नाहीये ते करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही हा व्हिडिओ सकाळी 8 वाजता बघताय ना, माझी ऑफलाईन बॅच 9 वाजता स्टार्ट होणार आहे. 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत 4-5 तास म्हणूया आपण, मी हेच करून घेणार आहे. अहं, हे जर केलं नाही, तर परीक्षेत त्रास होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. पण हे जर केलं, तर डेफिनेशन 10 ते 15 मार्काला येतायत. डिस्टिंग्विश 2 मार्काला, एखाद दुसरा प्रश्न येतोय. त्याच्यानंतर लॉची गॅरंटीज नाही. 3, 4, 5, 6-6 प्रश्न सुद्धा येऊ शकतात. म्हणजे हे एक 4-5 मार्काचा प्रश्न आहे म्हणूया आपण. डायग्राम एक 2-3 मार्काचे. डायग्राम ठरले हो. परफेक्टली ब्लॅक बॉडी, व्हॅन डी ग्राफ जनरेटर, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ग्राफ त्यातले ठरलेत म्हणूया आपण. सगळ्या गोष्टी ठरलेल्याच आहेत रे. पण मी सांगतो प्रश्न मला माहिती आहेत. कुठला प्रश्न येणार आहे ते आपल्याला माहिती आहे. पण ते मी केलाच नसेल तर काय उपयोग आहे? तो जर मी प्रश्न केलाच नाही तर काय उपयोग आहे? मी सांगतो. चला आता काय करूया? वायलन ओपन करूया आणि लेटेस्ट प्रश्न ओपन करूया. लेटेस्ट 2025 चा जुलैचा जो पेपर झाला तोच आपण ओपन करूया. 2025 फिजिक्स रिपीटर. ओके. सेक्शन डी. सेक्शन डी. डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस आले रे. आत्ताच आपण जस्ट बोललो होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का डिफाईन लॉजिक गेट. सोपाच प्रश्न आहे. कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. सोपंच आहे. ते तर आपण सेमिस्टरमध्येच घेतलंय. मग सेक्शन डीच सोपं आहे. सेक्शन डीच सोपं आहे. पण डिफाईन ॲडमिटन्स नाही आठवत. मग तसे प्रश्न केले पाहिजेत. आता सेक्शन सी बघूया आपण हां. डिफाईन कोहेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स अँड स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. बघा सेक्शन सी मध्ये सुद्धा डेफिनेशन डीके लॉ. अरे मी जे बोललो ते सगळेच प्रश्न आहेत रे, सगळे, सगळे. मग सेक्शन सी पण सोपं आहे. टॉर्कचं एक्सप्रेशन म्हणजे पहिल्यातलं आहे. टॉर्क इक्वल टू I ओमेगा केलं, तर यल इक्वल्स टू I ओमेगा. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ I ओमेगा स्क्वेअर हे पण करायचंय. फॅराडेज लॉ विचारलंय. डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक. चला हे तुम्हाला असं वाटतंय ना, हा जरा प्रश्न खूपच सोपे निघाले बरं का. खूपच सोपे निघाले प्रश्न म्हणूया आपण. जर आपण ना इयर चेंज करूया बरं का. दुसरं कुठलं बघूया आपण 2021 टू 2चं बघूया बरं का. 2022 चला 3 बघूया आपण.
कारण 2022 ला सुद्धा डिलीटेड पार्ट नव्हता बरं का. 23 पासून तो इन्क्लूड झाला. मग 2023 चा रिपीटरचा पेपर मी जरा सोल्युशनकडे गेलो बरं का. तर बॅक घेतलं की ॲड लागते. अरे वाह! नाही लागली. ओके सोल्युशन्स नको आहेत लागली. ॲड व्हाय लर्न ओके म्हणूया आपण सारखं ॲप्लिकेशन आपल्या हातात आहे ना, त्याच्यामुळे होतंय काय माहितीये का, की आपल्याला सगळे क्वेश्चन पेपर एकत्र मिळतायत. एक 4-5 वर्षापूर्वी अशी कंडिशन नव्हती. मग ते फाइल तयार करा, जुने पेपर गोळा करा, असं करायला लागायचं बरं का. 23 डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस रिपीट क्वेश्चन आहे. काय डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन टर्ब्युलंट आहे. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. डिस्टिंग्विश मध्ये हा प्रश्न आपण आहे. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? पॅरलल ॲक्सेस थेरम. आइन्स्टाईन्स फोटोलिट इक्वेशन लिहायचंय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत. मी तुम्हाला सांगतो सगळेच प्रश्न मला सोपेच वाटतायत. डिफाइन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, डिफाइन एडी करंट, कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आला का? मग मी जे तुम्हाला प्रश्न दिलेत ते याच्यातलेच दिलेत. मग तुमच्या 9 पेपर ऑलरेडी आहेत. उघडा ते पेपर. त्यातले हे प्रत्येक प्रश्न लिस्ट बनवा. 2025 पासून सुरुवात करा. माझं ऐका. 2025 चे 2 पेपर, ह्याचे 2 पेपर, 23 चे 2 पेपर, 22 चे 2 पेपर आणि 2021 ला एकच पेपर झालाय. हां. सप्टेंबरचा. त्यावेळेस एक्झाम झालीच नव्हती बोर्डची लक्षात घ्या. 9 पेपर आहेत. 9 पेपर मधले हे सगळे प्रश्न करायचे. फायनल पंच असणार आहे तुमचं लक्षात घ्या. फायनल स्ट्रॅटेजी असणार आहे. जे येत नाहीत, जे प्रश्न येत नाही म्हणजे फार अवघड आहेत का डेफिनिशन करणं? नाहीये रे. आणि तुम्ही ऑब्झर्व्ह केलं ना रे बाळांनो, आयसोथर्मल किती वेळा आलंय? किती वेळा तेच-तेच प्रश्न रिपीट झालेत. मग का नाही करायचे आपण? करून दाखवायचंय लक्षात घ्या. पण माझं काय झालंच नाही हे कॉमेंट होतं. त्या मुलाचं नाव सांगणार नाही. हाय मी कालच्याच व्हिडिओत कॉमेंट बघितलं होतं, की "सर माझं अजून काही झालेलं नाहीये." आहे मी अजून त्याला रिप्लाय दिला नाही. तेव्हा दिसेल मला कॉमेंट बरं का ते. बघा मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. पी-वाय-क्यूज येतील का? असं एक कॉमेंट दिसतंय मला. पी-वाय-क्यूज आलेत लक्षात घ्या. पण पुन्हा तेच सेक्शन ए-बी-सी-डी मिळून 20-30 प्रश्न जे तुम्हाला सोडवायचे आहेत ना, तर 30 पैकी 5 ते 8 नाही 10 प्रश्न तुम्हाला नाहीच जमणार. जर अभ्यास परफेक्ट नसेल तर. राहू दे ना. त्या प्रश्नाकडे बघून घाबरू नका ना. जे येतंय ते करा ना तुम्ही. ते करा. ओके. मग आता बघा, ज्यांचा स्कोर अजून परफेक्ट होत नाहीये, सिंगल डिजिट, 2 डिजिटमध्ये आहे, 10, 12, 13 मार्क्स पैकी त्यांनी हेच प्रश्न करायचे. तुम्ही न्यूमेरिकलच्या नादाला आता तरी लागू नका. पण ज्यांचा 70 पैकी 30-35 पर्यंत स्कोर गेलाय प्रिलिममध्ये, त्यांनी न्यूमेरिकल शिवाय ऑप्शन नाहीये डोक्यात ठेवायचं लक्षात घ्या. तुम्ही यात गुंतू नका. तुमचं 30-35 स्कोर होतोय ना, मग तुम्ही कुठं वळायचंय? न्यूमेरिकलकडे वळायचं लक्षात घ्या. बरं एवढं 4 दिवस फिजिक्सच करणं का गरजेचं आहे? सांगतो. फिजिक्सचाच पहिला पेपर आहे तो इम्पोर्टंट आहे. पण मी ऑफलाईनमध्ये मॅथ्सचं, इंग्लिशचं पण लेक्चर ठेवलंय. मॅथ्सची पण लेक्चर्स ठेवलेत मी. सगळं चाललंय. आय-टी, जिओग्राफी सुद्धा मुलांना मी करायला लावलंय. अरे पेटून उठलेत मुलं. करतायत सगळेजण. मग तुम्ही का मागे बघताय? तुम्ही कसला विचार करताय? करा तुम्ही सुद्धा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट हे सगळं जानेवारीतच करायचंय. हे सगळं जानेवारीतच करायचंय. 1 फेब्रुवारीपासून तुम्ही प्रॉपर तुमच्या स्टाईलनं रिव्हिजन करायची आहे. 9, 10, 10, 10:30च्या पुढे जागायचं नाहीये. झोप प्रॉपर घ्यायची आहे. मन शांत ठेवायचंय. का? कारण मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर इमिजिएटली आपल्याला सीडीची तयारी सुरू करायची आहे लक्षात घ्या. ओके. मग आता आता पेटून उठून अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.